नमस्कार मित्रांनो, दर महिन्याला फक्त 55 रुपये जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपयांची हमीशीर पेन्शन मिळू शकते. जर असं तुम्हाला कोणी सांगितलं तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही कोणतीही अफवा नाही किंवा कोणतीही खासगी योजना देखील नाही. ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी एक महत्वाची पेन्शन योजना आहे, ज्याचा लाभ देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारे लाखो कामगार घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे तुम्ही जितकी रक्कम या योजनेमध्ये जमा करता तितकीच रक्कम केंद्र सरकार तुमच्या वतीने जमा करते. म्हणजेच तुमच्या बचतीला सरकारकडून देखील तितकीच साथ मिळते. मग ही योजना नेमकी काय आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? महिन्याला किती पैसे भरावे लागतील आणि अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, देशातील असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. असंघटित क्षेत्रातील अनेक कामगारांना नियमित नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच भविष्य निर्वाह निधी, पेन्शन किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही. रिक्षा चालवणारे, फेरीवाले, बांधकाम क्षेत्रातील मजूर, घरगुती काम करणारे कामगार, शेतमजूर तसेच इतर अनेक कामगार दिवसभर मेहनत करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र वाढत्या वयानुसार काम करण्याची क्षमता कमी होत जाते आणि त्यानंतर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर अशा कामगारांना वृद्धापकाळात नियमित आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली. ही एक स्वैच्छिक पेन्शन योजना आहे. म्हणजेच इच्छुक कामगार स्वतःहून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे लाभार्थी आणि केंद्र सरकार दोघेही समान प्रमाणात योगदान करतात. उदाहरणार्थ, एखादा लाभार्थी महिन्याला 100 रुपये भरत असेल तर त्यासाठी सरकारकडून देखील 100 रुपये जमा केले जातात. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी निधी जमा होत राहतो. त्यानंतर लाभार्थ्याचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला दरमहा 3000 रुपयांची नियमित पेन्शन ही मिळण्यास सुरुवात होते. ही पेन्शन आयुष्यभर दिली जाते. या संपूर्ण योजनेचे व्यवस्थापन भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC मार्फत केले जाते. आता प्रश्न येतो की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? तर मित्रांनो, ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम क्षेत्रातील मजूर, घरगुती कामगार, चांभार, धोबी, शेतमजूर, वीटभट्टी कामगार करणारे कामगार आणि अशाच प्रकारच्या इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील लागू आहेत. सर्वप्रथम, अर्जदार हा असंघटित क्षेत्रातील कामगार असावा. त्याचे वय अर्ज करताना किमान 18 वर्ष आणि कमाल 40 वर्ष असावे. अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच संबंधित व्यक्ती आयकर भरत नसावी. याशिवाय EPFO, ESIC किंवा NPS यांसारख्या इतर सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांची सदस्यता अर्जदाराकडे नसावी. जर या अटी पूर्ण होत असतील तर संबंधित व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. आता या योजनेमध्ये दरमहा किती रक्कम भरावी लागते हे समजून घेऊया. मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्ही कोणत्या वयात सहभागी होता यावर तुमचे मासिक योगदान अवलंबून असते. वय जितके कमी तितकी दरमहा भरण्याची रक्कमही कमी असते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती 18व्या वर्षी या योजनेमध्ये सहभागी झाली तर तिला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतात. 25 वर्षांच्या वयात सहभागी झाल्यास दरमहा
₹80 भरावे लागतात. 30 वर्षांच्या वयात सामील झाल्यास मासिक योगदान ₹105 असते. तर 40 वर्षांच्या वयात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला दरमहा ₹200 भरावे लागतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लवकर वयात या योजनेमध्ये सहभागी झाल्यास कमी योगदानात भविष्यासाठी पेन्शनची तरतूद करता येते. आता अर्ज प्रक्रिया पाहूया. या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC केंद्रावर जावे लागते. तिथे तुमची ओळख बायोमेट्रिक पडताळणी किंवा OTPच्या माध्यमातून तपासली जाते. यानंतर ऑनलाईन अर्ज भरला जातो आणि आवश्यक माहिती नोंदवली जाते. नोंदणीच्या वेळी पहिला हप्ता जमा करावा लागतो. पहिला हप्ता भरल्यानंतर तुमच्या बँक खात्यामधून ऑटो डेबिट सुविधा सुरू केली जाते. त्यामुळे दर महिन्याला ठरलेली रक्कम आपोआप तुमच्या खात्यातून वजा होत राहते. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड दिले जाते. मित्रांनो, अनेक जणांना CSC केंद्रावर जाणे शक्य नसते. अशा नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इच्छुक लाभार्थी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणूनच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. कारण कमी रकमेपासून बचत सुरू करून भविष्यामध्ये निश्चित पेन्शनची सुविधा मिळण्याची संधी या योजनेमधून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. योजनेचा उद्देश काय आहे, कोण पात्र आहे, किती योगदान भरावं लागतं, सरकारकडून किती योगदान दिलं जातं आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे याबाबत सविस्तर माहिती आपण समजून घेतली. जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीमध्ये असंघटित क्षेत्रात काम करणारी व्यक्ती असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.